की या ठिकाणी शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान करायचं नाही आहे. बाजारभावाप्रमाणे त्याला त्या जमिनीचा दर द्यायला पाहिजे, शासनाची भूमिका आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलात तर या ठिकाणी या महामार्गाचा त्या भागातील शेतकऱ्यांना फायदा होतो. हे पूर्वी समृद्धी महामार्गानं देखील दाखवून दिलेलं आहे आणि इतर महामार्गाने देखील दाखवून दिलेलं आहे. या महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण करण्याच्या दृष्टीनं मुंबई बांदा असेल, मुंबई नागपूर असेल आणि वर्धा बांदा असेल, अशा पद्धतीनं हा महामार्ग तयार झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक वाढेल, या ठिकाणी उद्योगधंदे वाढतील. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नाशिकपासून 100 किलोमीटरवर या ठिकाणी वाढवण बंदर जे आहे, या ठिकाणी हे देशातील सर्वात मोठं बंदर आहे. या महामार्गामुळे हे देखील महाराष्ट्राला जोडलं जाणार आहे आणि त्यामुळे असे अनेक फायदे आहेत की ज्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे. मनासारखं घर, परवडणारा दर, हप्त्याचे व्याज भरा 2 वर्षांनंतर. गृहलक्ष्मी रचना, हॉकी स्टेडियम जवळ.